नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर बार्टीला किती विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता याबद्दल आपण थोडी माहिती बघणार आहोत. तर नंबर ऑफ स्टुडंट्स ज्यांनी काय फॉर्म अप्लाय केला होता. तर यूपीएससीला किती तर 13,436 विद्यार्थ्यांनी काय केला होता, फॉर्म भरलेला होता. ठीक आहे. एमपीएससीला किती तर 22,28,87. एमपीएससी ग्रुप बी ग्रुप सी ला किती फॉर्म आले तर 26,203. त्यानंतर मग महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसला किती आले तर 3,557 फॉर्म इतके आले. त्यानंतर मग ज्युडिशियलला खूप कमी म्हणजे 542 फॉर्म आले. त्यानंतर बँक आयबीपीएस एसबीआय आरबीआय जे आहे त्याच्यामध्ये एससीसी सुद्धा, तर त्याला किती फॉर्म आले तर 18,430 फॉर्म आले. त्यानंतर मग सॉरी बँक आयबीपीएस एसबीआय ला 18,430 आणि एससीसीला किती तर 19,261 एवढे फॉर्म आले. त्यानंतर मग मिलिटरी आणि पॅरामिलिटरीला किती तर 4,476 फॉर्म आले. त्यानंतर पोलीस भरतीला किती तर 55,151 फॉर्म आले. आता हे फक्त अर्ज आलेत. काय आलेत? हे फक्त अर्ज आलेत. ओके, हे एवढे अर्ज आलेत. तर याच एवढ्या मुलांनी एक्झाम दिली का? नाही. तर भरपूर मुले काय होते, ऑब्सेंट होते. कारण की मध्ये मग त्यांच्या मग एक्झाम होत्या, भरपूर साऱ्या सरळ सेवेच्या एक्झाम होत्या. त्याच्यामुळे भरपूर मुलं काय होते, अब्सेंट सुद्धा होते. ओके. आणि काही लोकांची मेन्स होती, त्याच्यामुळे मुलांनी तेवढा काही अभ्यास केला नाही याचा, म्हणजे पेपर अटेम्प्ट केला नाही. सो भरपूर मुलं अब्सेंट होते. त्याच्यामुळे आता 13,000 दिसतात यूपीएससीला, तर 13,000च मुलांनी दिल्या एक्झाम. यापैकी 30% तरी पोरं हे अब्सेंट होते. ओके, 30% तरी मुलं अब्सेंट होते. ओके, सो जवळपास हजारच्या जवळपास मुलांनी ही एक्झाम दिली. ओके, म्हणजे 10,000च्या जवळपास मुलांनी एक्झाम दिली. जवळपास 3,000 तरी मुलं अब्सेंट होते. ओके, तर तशाच प्रकारे एमपीसी सुद्धा मध्ये काय अब्सेंट होते. प्रत्येक याच्यामध्ये अब्सेंट होते. पूर्ण काही मुलांनी पेपर दिलेला नाही. हे फक्त नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे किती अर्ज आले त्याबद्दल आरटीआय मागवला होता, त्या अनुषंगाने ही माहिती आहे. ओके, नेक्स्ट मुद्दा बघू आपण आता. आता यूपीसीला अर्ज किती आले बघा. आता बार्टी यूपीएससी मध्ये किती अर्ज आले टोटल. ओके, सो बार्टीला किती 13,436 अर्ज आले. त्यानंतर महाज्योतीला किती आले 24,694 अर्ज आले. त्यानंतर मग सारथीला 11,404 अर्ज आले. टीआरटीआयला किती आले तर 7,645 अर्ज आले. त्यानंतर मग एआरटीआयला किती आले तर 2,026 अर्ज आले. बार्टीला आता पहा 13,436 फॉर्म आले आणि बार्टी यूपीसीला जागा किती आहेत तर 460 जागा आहेत. त्यानंतर मग महाज्योतीला किती आहेत तर 1,000 जागा आहेत. ओके, हे कधी तर ह्या वर्षीसाठी 2025 ते 2026. पुढल्या वर्षी मे बी स्टायपन मिळणार की नाही असं वाटत नाही स्टायपन मिळणार म्हणून, कारण की माहिती पसरत होती की पुढच्या वर्षीपासून स्टायपन मिळणार नाही. ओके, सो यावर्षी जर तुमचा यूपीएससीला नंबर लागला तर यूपीएससी तुम्ही घेऊन घ्या. ओके, सो ते फायद्याचं राहील, कारण पुढच्या वर्षी मिळेल किंवा नाही मिळेल याची काही गॅरंटी नाही. ओके, सो सारथीला किती 11,404 हजार आले. जागा किती आहेत तर 1,000 जागा आहेत. त्यानंतर मग टीआरटीला किती फॉर्म आले तर 7,645 जागा आहेत 200. एआरटीला किती आहेत तर 2,026 अर्ज आले. जागा अजून त्यांनी रिव्हील केलेल्या नाही. ओके, सो अशा प्रकारे 460 जागा बार्टीला, यूपीसीला 1,000 जागा. त्यानंतर मग सारथीला किती तर 1,000 जागा. त्यानंतर टीआरटीला 200 जागा आणि एआरटीच्या अजून जागा रिव्हील व्हायच्या आहेत. ओके, सो मुलांचे जर तुम्ही स्कोर ऐकले असेल मार्केटमध्ये तर मुलांना मार्क हे भरपूर आहेत. ओके, सो बार्टीवाल्यांना 85 प्लस मार्कवाले जे विद्यार्थी आहेत सध्या तरी सेफ आहेत. 85 प्लस वाले वेटिंग मधून क्लिअर होतील, पण ज्याला 90 प्लस आहेत बार्टीमध्ये ते तर सेफ आहेत. ओके, बार्टीमध्ये किती यूपीएससी मध्ये बार्टी यूपीएससी 90 प्लस आहेत, ते सेफ आहेत. त्याच्यानंतर मग महाज्योती आणि सारथी याच्यामध्ये कट ऑफ हा भरपूर हाय लागतो. ठीक आहे, जनरल मुलांचा. ओके, सो याच्यामध्ये कट ऑफ तर 90 प्लस पाहिजेत. 90 प्लस की 95 याच्या प्लसच लागेल. ओके, सारथीमध्ये पण 95 प्लस. टीआरटीचा कमी लागेल. ठीक आहे, टीआरटीचा काय कमी लागेल कट ऑफ, आणि एआरटीचा सुद्धा काय लागेल कमी कट ऑफ लागेल. ओके, सो तुम्हाला जर कट ऑफ बद्दल लवकर व्हिडिओ असेल तर प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जा. तिथे मी पोल टाकलेला आहे. ओके, तर त्या पोलवर तुम्ही आपले जे मार्क आहेत आलेले, मी बार्टी, महाज्योती, सारथी, टीआरटी आणि एआरटीचा यूपीसीचा काय घेतलाय तर एक पोल घेतलाय, तर त्या पोलमध्ये तुम्ही तुमचे मार्क टाका.
त्या अनुषंगाने मग आपल्याला कळेल की मुलांचा स्कोर किती येतोय. ठीक आहे. त्या आकडेवारीनुसार मग मी कट ऑफ टाकण्याचा प्रयत्न करेन. ओके. सो पुन्हा काही अपडेट जर असेल माझ्याजवळ तर मी आता हे UPSCची अर्जी आहे माझ्याजवळ अपडेट. त्यानंतर जर माझ्याकडे MPSC, त्यानंतर मग पोलीस भरती, बाकीच्या सगळ्या बँकिंग, SSC जी काही इन्फॉर्मेशन आहे मी टाकण्याचा प्रयत्न करेन. सो अशा अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. अशाच प्रकारचे मी नवनवीन व्हिडिओ अपडेट तुमच्यासाठी घेऊन येईन. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.